आता बोलायच्या भाषा आपल्याला ठाऊक आहेत. इंग्रजी, मराठी, हिंदी वगैरे हां. पण त्या पलीकडे प्रत्येक विषयाची आपापली एक भाषा असते. उदाहरणार्थ तुमच्या परिचयातल्या कॉम्प्युटर व्यावसायिकांना आपापसात बोलताना ऐका. फाईल, कमांड, व्हायसर, जावा असले अनाकलनीय विषय ही मंडळी बोलतात. ते मराठीतच संवाद करत असले तरी तुम्हाला त्यातलं काहीच कळत नाही, कारण त्यांची ती भाषा व्यावसायिक भाषा असते. तोच प्रकार बांधकाम, वैद्यकशास्त्र, शेती, पशुवैद्यक, इंजिनिअरिंग क्षेत्रात आढळून येईल. कानावर आपल्या मराठी वाक्य पडतात बरं का, पण त्याचा आपल्याला काहीच अर्थबोध होत नाही. उदाहरणार्थ कॉम्प्युटरवाला ज्या अर्थाने फाईल हा शब्द वापरतो त्याच्यापेक्षा वेगळ्या अर्थाने मेकॅनिक तोच शब्द वापरतो. आता सरकारी कचेरीत फाईलचा अर्थ वेगळा, कॉम्प्युटरसाठीचा वेगळा आणि मेकॅनिकच्या भाषेत आणखीन वेगळा होतो. म्हणजे इथे एकाच शब्दाचे व्यवहारानुसार जे अर्थ बदलतात ते समजण्याची क्षमता म्हणजे शिक्षण होय. तशीच शिक्षणाची एक भाषा असते, तिला समजून घेण्याची भाषा म्हणतात. आणि प्राथमिक शिक्षणात तीच भाषा शिकणं आवश्यक असतं. ती भाषा उत्तम रीतीने शिकलं तर पुढे इंग्रजी भाषा अवगत करणं अवघड असतं. कारण इंग्रजी भाषा असो की गणित वा विज्ञान, ते आत्मसात करण्यासाठी समाजाची क्षमता शक्तिशाली असायला हवी. मुलाला इंग्रजी शाळेत घातलं तर त्याला समजून घ्यायचं आणि त्याने कुठल्या भाषेत अर्थ लावायचा, त्याची जी मातृभाषा असेल त्याच भाषेत ना. कारण शिक्षिका वर्गात काऊ म्हणजे गाईचं चित्र दाखवतात, तेव्हा मुलाने गाय हे मातृभाषेत समजून घ्यावं अशी त्यांची अपेक्षा असते. पण पुढे जसे अधिकाधिक इंग्रजी शब्द येऊ लागतात ते समजताना मुलाची अडचण होते, कारण त्याला मूळ मराठीसुद्धा ठाऊक नसतं. इमारत उभारायचीच तर त्याचा पाया भक्कम हवा आणि पायासाठी जमीन निश्चित हवी. त्याचप्रमाणे शिक्षणाची इमारत समजुतीच्याच पायावर उभी राहतेस. जी भाषा बालपणात मुलानं आत्मसात केली तीच त्याच्या शिक्षणाच्या उत्तुंग वास्तूसाठी जमीन असली पाहिजे. कारण हे बघा, भाषा म्हणजे केवळ खुणा किंवा संकेत असतात. आता ते संकेत, त्या खुणा समजून पुढची वाटचाल करायची आपली क्षमता मुलाने वाढवत नेणं म्हणजे शिक्षण होय. आणि संकेत व खुणांचे हे भांडार विस्तारत न्यायचे तर त्याला प्राथमिक संकेताचा व्यापक पाया मिळायला हवा. बालवयातच भाषेचा गोंधळ झाला की मग भाषेचा पायाच डळमळीत होऊन जातो आणि मुलाला न समजणाऱ्या भाषेत त्याचे प्राथमिक शिक्षण सुरू झाल्यास त्याच्याकडे असलेल्या ज्ञानावर बुरशी चढू लागते. त्याला उत्तर ठाऊक असतं पण इंग्रजीत सांगता येत नाही किंवा लिहायला जमत नाही. मग मूल मागे पडायला लागतं आणि मग आपोआपच मूल पाठांतराकडे वळतं. अमुक प्रश्न म्हणजे तमुक उत्तर असे सोपे मार्ग शोधले जातात. प्रश्न समजून घेतला जात नाही तरी मुद्दा समजून घेण्याची गरज उरत नाही. या शब्दसंचाचा प्रश्न समोर आला की मग त्या शब्दसंचाने उत्तर दिले आहे, त्यातला विषय बाजूला पडतो. म्हणजे साहजिकच मनात प्रश्नातले शब्द बदलले तर मग मात्र मुलांची तारांबळ उडते, कारण त्यांना त्या विषयाचीच जाण नसते. शब्द ठाऊक असतात पण त्याचा अर्थ कळत नसतो, कारण मुळात त्यांना प्रश्नही कळलेला नसतो, उत्तरसुद्धा समजलेलं नसतं. आता इथे पुन्हा तन्मय किंवा अनुजाचं उदाहरण सांगणं उचित ठरेल. दोन्ही मुलं मुंबईच्या मराठी माध्यमात शिकत होती. अचानक 5वीतला तन्मय आणि दुसरीत जाणारी अनुजा दिवाळीच्या सुट्टीनंतर अमेरिकेत गेली. तिथे त्यांच्यासाठी मराठी माध्यमाची शाळाच नव्हती. थेट अमेरिकन इंग्रजी माध्यमात त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांचे किती हाल झाले असतील विचार करा बरं. आता वाचकांच्या मनात हा प्रश्न आलाच असेल, किंबहुना त्या मुलांनी शाळा सोडली की काय अशीही कुणाला शंका येईल. पण घडले नेमके उलटे. अवघ्या 3 महिन्यात त्या दोघांनी इंग्रजी भाषा अवगत केली आणि दुसऱ्या वर्षापासून दोघंही आपल्या इंग्रजी माध्यमाच्या वर्गात चांगले पहिल्या 5 क्रमांकाचे मार्क मिळवू लागले. आता बालवाडीपासून इंग्रजी नसताना ज्यांनी अचानक इंग्रजी कशी बरं अवगत केली असेल? उत्तर समजून घेतल्यास सोपं आहे. आता समजून घ्यायचंच नसेल तर मात्र अवघड आहे. कारण त्यांना मातृभाषा उत्तम येत होती, त्यामुळे शब्दकोश घेऊन इंग्रजी शब्दांचा अर्थ समजून घेणे त्यांना परदेशातही अवघड गेलं नाही. शिवाय आरंभीच्या शिक्षणाचा पाया मजबूत असल्याने त्यांना इंग्रजी भाषा येत नसली तरी शिकायची भाषा येत होती ना, त्यामुळे इंग्रजी शिकणं अवघड राहिलं नाही.
कारण तोही एक विषयच आहे ना, ते काही माध्यम नाही आहे. कारण ज्ञानाची वा ज्ञानार्जनाची कुठलीही एक भाषा नसते. आता मुलांना मेंदू किंवा बुद्धी तल्लख करण्यासाठी ज्ञानार्जनाची सवय लावणं हे शालेय शिक्षणाचं खरं ध्येय किंवा उद्दिष्ट असतं. ते ध्येय गाठण्यासाठी शाळा मुलाला मदत करते. आता त्याच्या डोक्यावर अनोळखी भाषेच्या माध्यमाचा जर बोजा चढवला तर त्या मुलाच्या शिक्षणात व्यत्यय आणला जातो. एका अनोळखी माध्यमातले शब्द आणि उच्चार समजून घ्यायचे, त्याचा मराठीतला अर्थ लावायचा आणि मग त्यानुसार उत्तर शोधायला सुरुवात करायची. पुन्हा त्या उत्तराचे अनोळखी भाषेत रूपांतर करण्याची तारंबळ आहेच. थोडक्यात इंग्रजी माध्यमाने मुलाच्या शिक्षणात अडथळा होतो. ज्या काळात त्याला उत्तम मराठी येत नसतं, त्या काळात त्याला उत्तम इंग्रजी शिकण्याची सक्ती होते. परिणाम असा होतो की मुलांना उत्तम इंग्रजी भाषा देखील येत नाही आणि त्यांना इंग्रजी बोली शिकता येते. अशी मुले इंग्रजी मात्र फाडफाड बोलतात आणि पालकांना त्याचंच कौतुक वाटतं. पण जे लोक कधी शाळेतही गेलेले नाहीत असे लोक आपल्या मातृभाषेतही फाडफाड बोलतात. कारण त्यांना मातृभाषा उत्तम येते असंच नाही, तर आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो ते कशासाठी? त्यांनी उत्तम व उच्च शिक्षण घ्यावं म्हणून, की इंग्रजी बोलीभाषेत फाडफाड बोलावं म्हणून? कारण पुढल्या काळात कॉलेज वा विद्यापीठातलं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातलं असलं तरी तिथे भाषेला महत्त्व नसतं. विषयाचा अभ्यास करण्याची कुवत, विषय आत्मसात करण्याची क्षमता निर्णायक ठरत असते. त्यामुळेच फाडफाड इंग्रजी बोलता आले आणि अभ्यासाची जाणच आली नाही तर पुढल्या शिक्षणाचं काय होणार? उत्तरपत्रिका शुद्ध व उत्तम इंग्रजीत असल्याने चुकलेल्या गणिताला मार्क्स मिळू शकणार नाही. उत्तम इंग्रजी बोलण्याने रसायनशास्त्र वा विज्ञानातील रहस्य समजत नाहीत. त्यासाठी मूलभूत बौद्धिक समज विकसित झाली पाहिजेत आणि त्यातून विषय आत्मसात करण्याची कुवत वाढली पाहिजे. त्यासाठी भाषेचे बंधन नसते. कारण भाषा ही समज नव्हे, ते समजण्याचे एक प्रभावी साधन आहे. ज्याला उपग्रह म्हणजे काय तेच कळणार नाही, त्याच्यासाठी सॅटेलाईट हा इंग्रजी शब्द ठाऊक असला तरी त्याचा काही उपयोग नसतो ना. आता वाहिनी म्हणजे चॅनल हे शब्द व त्यांचा अर्थच जर समजणार नसेल तर ते केवळ निरर्थक आहेत ना. कारण भाषा व शब्द निव्वळ संकेत असतात. ते संकेत ओळखण्याची क्षमता महत्त्वाची असते आणि गरजेनुसार भाषेची महत्ता असते. जेव्हा त्या भाषेची गरज असते तेव्हाच तिला महत्त्व दिलं पाहिजे. उदाहरणार्थ आता बघा, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला कधी अरबी भाषा महत्त्वाची वाटली नाही. पण न्यूयॉर्कमध्ये घातपाती हल्ला झाल्यावर जेहादी अरबांचे एकमेकांशी होणारे संपर्क जाणून घेण्यासाठी त्यांना ती भाषा मोलाची वाटली. शेवटी त्यांना अरबी भाषा शब्द किंवा त्यातले संकेत समजून घेण्यासाठी आपली मातृभाषा इंग्रजी भाषेवरच अवलंबून राहावं लागलं. याचा अर्थ इतकाच की दुसरी कुठलीही भाषा किंवा त्यातले ज्ञान शिकायचं असेल तर आपल्या मातृभाषेचा पाया अतिशय भक्कम असला पाहिजे. कारण मूल जन्माला आल्यापासून आईच्या संस्कारात वा भाषेत वाढत राहते. त्याच्या विचारांची जाणीवांची भाषा ही मातृभाषाच असते. त्याच भाषेतील खाणाखुणा संकेत व शब्दानुसार त्याच्या समजुतीची वाढ भरधाव वेगाने होऊ शकते. जपान किंवा चीनसारखे देश गेल्या अर्धशतकात प्रचंड प्रगती करू शकले. याचे प्रमुख कारण त्यांनी आपली मातृभाषा हेच शिक्षणाचं माध्यम ठेवलेलं आहे. त्यामुळेच त्यांची बहुसंख्य मुलं वेगानं किंवा ज्ञानशाखांमध्ये अफाट प्रगती करून घेऊ शकली. आणि आपल्या देशातल्या प्रगत यशस्वी व्यक्तींना आपण बारकाईने बघितलं तर त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण त्यांच्या मातृभाषेतच झालेले दिसेल. आपल्या बुद्धीची झेप जगाला दाखवताना या महान भारतीयांना मातृभाषेची अडचण झालेली नाही. आपले राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या मातृभाषेत तामिळी शाळेतच ते शिकले. आजही त्यांच्या इंग्रजी भाषा उच्चारांवर तामिळी प्रभाव आपण ऐकू शकतो. त्यांना समजणाऱ्या भाषेत आरंभीचे शालेय शिक्षण मिळाल्याचा हा परिणाम आहे. त्यांची इंग्रजी अस्खलित झाली नसेल, पण उच्च शिक्षणात त्या माणसाने इंग्रजी वापरूनच प्रचंड झेप घेतली ना. आता इथं आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की भाषा म्हणजे निव्वळ खुणा किंवा संकेत असतात. भाषा हे ज्ञान नाही,
तर तो ज्ञानाकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे. त्या मार्गानं चालायचं असेल तर बुद्धीचेच पाय मजबूत करायला हवेत आणि बुद्धीचाच विकास प्राथमिक शालेय शिक्षणात शिकायच्या आणि समजायच्या भाषेतून होत असतो. भाषा हा मुलांसाठी पांगुळगडा असतो, तर समज आणि बुद्धी हे माणसाच्या भवितव्यातले शैक्षणिक पाय असतात. आता मुलाला चालता आल्यावर पांगुळगडा काढून घ्यावा, तशीच भाषेची महत्ता शालेय शिक्षणानंतर संपणार असते. थोडक्यात म्हणजे शालेय शिक्षणात समजून घ्यायला शिकायचं असते. खुणा सर्व प्रतिमांचे अर्थ समजून घेणे, समजून घेण्यास शिकणं एवढंच शालेय शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. आता त्यात भाषेचा अडसर झाला असता कामा नये. एकदा समजून घेण्याची क्षमता निर्माण झाली की मग मुलातील जिज्ञासा त्याला प्रवृत्त करते आणि ज्ञानार्जनाला प्रेरणा मिळते. शिकणं ही माणसातली उपजत प्रेरणा असते. जन्मल्यापासून मानव सतत शिकण्याची धडपड करत असतो, कारण इतर प्राण्यांप्रमाणे त्याला निसर्गावर अवलंबून राहता येत नाही. बुद्धीच्या आधारावर मानव प्राण्याने इतकी प्रचंड प्रगती केली आहे की आज मानवी जीवन मोठ्या प्रमाणात कृत्रिम गोष्टीवर अवलंबून आहे. इतर प्राण्यांमध्ये जे नैसर्गिक गुण असतात त्याच्या आधारे ते जगू शकतात, पण बुद्धीच्या आधारावर माणसाने सतत निसर्गाची विविध रहस्ये शोधून काढताना स्वतःसाठी शेकडो हजारो कृत्रिम सुविधा निर्माण केलेल्या आहेत. साहजिकच त्यांची जाण निसर्गतः जन्माला येणाऱ्या मानव प्राण्यांमध्ये नसते, पण निसर्गतः माणसाकडे बुद्धीची देणगी येत असल्याने माणूस जन्मापासूनच शिकायला सुरुवात करत असतो, कारण शिकण्या समजण्यावरच त्याचे अस्तित्व भवितव्य अवलंबून असते. आता कुतूहल, उत्कंठा, जिज्ञासा, उत्सुकता या प्रवृत्तीमुळे माणूस जन्मापासून जगाचं निरीक्षण सुरू करतो. जगातल्या गोष्टी समजून घ्यायला धडपडू लागतो. जसजसे त्याचं वय वाढतं तसतशी त्याच्या परिसराची व्याप्ती परिघ वाढत जातो. ज्ञान आणि माहितीची क्षितिजे विस्तारत जातात. त्यामुळे त्याला सतत शिकतच राहावं लागतं. बालपणी नाती समजून घेत घेत मूल वाढतं, पण पुढल्या आयुष्यात व्यवहारी जगात जगायचं असल्याने त्याला व्यवहाराच्या, व्यावसायिक संबंधाच्या, सामाजिक व्यवस्थेच्या नात्यांची ओळख करून घ्यावी लागते. मानवी समाजातलं आपलं स्थान निर्माण करावं लागतं. त्यासाठीची माहिती मिळवावी लागते, ती समजून घ्यावी लागते, निरीक्षण करावं लागतं. रहस्यमय वाटणाऱ्या अनाकलनीय गोष्टींचा उलगडा करून घ्यावा लागतो. त्यात निष्काळजी किंवा हलगर्जी राहिल्यास नुकसानच होतं. आता सामान्य प्राण्यांची जीवनपद्धती ठरून गेलेली आहे. त्या प्राण्यांना आलेला दिवस जगायचा असतो. उलट माणूस अनेक वर्ष पुढं जगण्याची योजना आखतो आणि आडाखे अंदाज बांधून त्यासाठी पूर्वतयारी करत राहतो. त्यातून होणारे फायदे किंवा येणारी संकटं यांची माणूस आधीपासूनच काळजी घ्यायला बघत असतो, किंवा ह्या कामात बुद्धी आणि ज्ञान हीच त्याची खरी हत्यारं असतात. आता माणूस आपल्या मुलाला शिकू पाहतो. त्यामागची तीच प्रेरणा आहे. साध्याच शब्दात सांगायचं तर शिक्षण म्हणजे माणसाला डोकं वापरण्याची सवय लावणं असतं. आणि डोकं वापरायचं तर बदलणारी परिस्थिती, काळ किंवा बदलणारी माणसं व व्यवहार यानुसार स्वतःच्या वर्तनात बदल करावे लागतात. आता 10 वर्षापूर्वी रुपयाची किंमत आज बदललेली असते. 10 वर्षामध्ये आसपासच्या जगात मोठे बदल घडतात. त्या मुलाचं बालपण संपलेलं असतं. पालकांचं तारुण्य प्रौढत्वाकडे झुकलेलं असतं. सामाजिक, आर्थिक किंवा औद्योगिक संबंधामध्ये मोठे फरक झालेले असतात. त्या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे डोकं वापरणं. आता डोकं वापरायचं तर तुमच्यापाशी नवे संदर्भ, नवी माहिती उपलब्ध असायला हवी, हो की नाही? म्हणजे आता तुमच्या मुलाचे जर कपडे शिवायचेत तर त्या मुलाची वाढ लक्षात घ्यावी लागणार. वाढलेली महागाई विशेषतः हिशोबात घ्यायला हवी. त्यामुळे दर 10 वर्षापूर्वी 50 रुपयात मुलाचे जेवढे कपडे मिळायचे तर आज तेवढ्याच रकमेत खरेदी होणार नाही, एवढं तर लक्षात यायला पाहिजे. दर 4-5 वर्षांनी शाळांचे अभ्यासक्रम बदलतात, कपड्यांच्या फॅशन बदलतात, कदाचित गाड्यांच्या वेळाही बदलतात, मार्ग बदलतात. कधीकधी तर ही माहिती व प्रसंग दिवसागणिक किंवा आठवड्या महिन्यागणिक बदलत असतात. त्यानुसार जर बदललं नाही तर आपल्या पदरी निराशा किंवा नुकसान येण्याचा धोका असतो.
अशावेळी बदलाची माहिती असणं किंवा तिचा अर्थ समजण्याची क्षमता असणं अत्यंत निर्णायक महत्त्वाचं असतं. त्यात जिज्ञासा आणि ज्ञानार्जन माणसाची मदत करतात. आता शाळेत शिकताना आपल्याला वेगवेगळे विषय शिकवले जात असतात. त्यात त्या विषयांची अतिशय ढोबळ माहिती आलेली असते. तो प्रत्येक विषय शेकडो उपविषयांनी भरलेला असतो. शाळेत विषयात मुलांना मूलभूत विषयांची फक्त तोंडओळख करून दिली जाते. वाढत्या वयाबरोबरच मुलातल्या जिज्ञासेला खतपाणी घालण्याचं काम हे विषय करतात. कारण जिज्ञासाच ज्ञानार्जनाची प्रेरणा असते. जिज्ञासेपोटी मुलं माहिती मिळवू पाहतात. बालपणी शाळेत जाण्यापूर्वी मुलं शेकडो शंका किंवा प्रश्न विचारून आपल्या पालकांना पुरतं भांडावून सोडत असतात. अनेकदा या बालकांच्या प्रश्नांमुळे पालक अगदी हैराण होऊन जातात. कारण त्यातल्या बहुतांश प्रश्नांची, शंकांची उत्तरं पालकांकडे नसतातच. काही वेळी प्रश्न अडचणीचे असतात. पण अशी शंकासूर मुलंच जिज्ञासू असतात हे विसरून चालणार नाही. प्रश्नांच्या सरबत्तीतून त्यांची ज्ञानार्जनाची उत्कट इच्छाच व्यक्त होत असते. मुलं शंका किंवा प्रश्न विचारू लागली तर त्यांच्या शंका संपतच नाहीत. असा अनुभव अनेक पालकांनी घेतला असेल. कारण आपण उत्तर देण्याची खोटी, मुलं त्यात पुन्हा शंका काढतात. त्या शंका पालकाला खूप त्रासदायक वाटतात. पण तेच मुलांच्या जिज्ञासेचे अंकुर असतात. शिकण्याची अतीव इच्छा आणि आवडीचे पुरावे असतात. आता ही उत्कंठा किंवा जिज्ञासा केवळ प्रश्नांपुरती नसते. अनेक मुलं वस्तू हाताळण्याचा अट्टहास करतात. मग त्यात त्या वस्तू किंवा खेळणी मोडतात. मग पुन्हा जोडण्याचाही प्रयास करतात. आता त्याला विध्वंस समजलं जातं. पण प्रत्यक्षात त्यामधून मुलाच्या कुतूहलाची साक्ष मिळत असते. आता ती वस्तू जाणून घेण्याची ती धडपड असते किंवा जाणून घेणं म्हणजेच तर शिक्षण असतं. किती पालक मुलांच्या उत्साहाला, जिज्ञासेला खुल्या दिल्याने प्रतिसाद देतात. उलट बहुतेक प्रसंगी दम देऊन, भय दाखवून त्यांना नाउमेद करण्याचाच अनुभव येतो. आता एक गोष्ट कोणीच नाकारू शकणार नाही. मुलांना किमती किंवा महाग वस्तू हाताळायला देण्यात धोका असतो. त्याला वस्तू हाताळण्याची अक्कल नसते हे तर मान्य करावंच लागेल. पण ती वस्तू एकटं मूल हाताळू शकत नसेल तरी पालकांच्या उपस्थितीत त्याला वस्तू हाताळण्याची मुभा देणं म्हणजे काय, त्याला ती वस्तू मोडणं जमणार नाही. कारण वस्तूची काळजी घ्यायला पालक समोर असतात ना. आणि मोडतोड न होता मुलाच्या कुतूहलाला प्रतिसाद दिला जाऊ शकतो. त्याऐवजी त्याला ती वस्तू नाकारलीच की मग तुमची नजर चुकून मूल ती वस्तू हाताळण्याची शक्यता असते. म्हणजेच मोडतोडीचा धोका असतो. आता अशा प्रकारे त्याची उत्कंठा दाबून जर आपण त्या मुलाला चोरून वस्तू हाताळायला प्रवृत्त नाही का करत. आता माझ्या एका मित्रानं घरी कॉम्प्युटर घेतल्यावर त्याचा 3रीतला मुलगा त्याच्याकडे खेळणे म्हणून बघू लागला. हळूच संधी साधून कॉम्प्युटर हाताळण्याचा प्रयत्न करू लागला. मित्रानं त्याला खूप मारहाण केली. पण माराच्या भयानेही त्याची उत्कंठा संपत नव्हती. वडील मारून मारून दमले. एकदा हा विषय त्याने माझ्याकडे काढला तेव्हा मी मित्राला एक प्रयोग करायला सांगितलं. ज्या दिवशी घरी गेल्यावर मित्र कॉम्प्युटरसमोर बसला तात्काळ त्याचा मुलगा तिकडे आला. वडील कॉम्प्युटर चालू करत नाहीत म्हटल्यावर मुलगा चुळबुळू लागला. मग मुलानेच कॉम्प्युटर चालू करायला सांगितलं तेव्हा वडिलांनी त्याच्यावरच हे काम सोपवलं. आता मुलगा एकदम चकित होऊन पाहू लागला. त्याचा विश्वासच बसेना. वडील ज्या कॉम्प्युटरला आपल्याला कधी हातही लावून देत नाही ते आज तो चालू करायला सांगतायत. मग तो जरा संशयाने वडिलांकडे बघायला लागला बरं का. अखेर वडिलांनी म्हणजे माझ्या मित्राने त्याला जवळ घेऊन कॉम्प्युटर चालू करायला शिकवलं. म्हणजे प्रथम वरून विजेचं बटन दाब, मग इकडे हे कर, तिकडे ते कर. त्या मुलाचा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला. मग बाबा तेवढ्यावर थांबले नाहीत बरं का. त्यांनी त्याच्या हातात माऊस दिला. मग त्याला कॉम्प्युटरवरचे खेळ सुरू करायला सांगितले. खेळायला शिकवलं. मग पुढे काही दिवस मित्राला काम करायचं असेल तर तो मुलाकडून कॉम्प्युटर सुरू करून घ्यायचा. मजेची गोष्ट म्हणजे त्यानंतर मुलाने कधीच कॉम्प्युटर लावण्याचा आगाऊपणा केला नाही. फार कशाला वडिलांच्या बाजूला बसून तो कामाचं निरीक्षण करायचा आणि कधीकधी त्यांच्या हाताळण्यातल्या चुकाही दाखवायचा. आता ह्या एका अनुभवाने तो माझा मित्र आमूलाग्र बदलला. आपल्या हट्टी मुलाला झोडपून काढण्यातच धन्यता मानणारा संजय त्यानंतर मुलाच्या अंगावर ओरडायचाही बंद झाला.
आपले जिवलग मित्र कधी बनून गेले आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्या मुलाला कॉम्प्युटर चालवता यायला लागला, तरी त्याने कधीच वडिलांच्या अनुपस्थितीत त्या यंत्राला हात लावला नाही. म्हणजे मुलं मोडतोड करतात या आरोपामध्ये संपूर्णतः तथ्य नाही असंच म्हणायला लागेल, नाही का? आपण जर त्यांच्या कुतूहलाचा, उत्कंठेचा अंत पाहिला नाही आणि त्यांना थोडं विश्वासात घेऊन वस्तू नाजूकपणे हाताळण्याची संधी दिली, तर मग मुलं जबाबदारीने वागू शकतात, हो की नाही? आणि ह्यातला एक वेगळा फायदा आपण असा समजून घेतला पाहिजे की संजय आणि त्याचा मुलगा यांचे संबंध तर पूर्णपणे बदलून गेलेच. त्यांच्यातली कटुता संपलीच, परंतु परस्पर विश्वास आणि आत्मीयतेने ते नातं निर्माण झालं. हट्टी मुलगा वडिलांशी गोडी गुलाबीने वागू लागला तर एकीकडे त्याची जिज्ञासा संपली गेलीच, पण दुसरीकडे त्यालाही वस्तूंचं काळजीपूर्वक समजून शिकून घेण्याचं महत्त्व समजलं. आता दोघांमधल्या नात्याची लक्ष्मणरेखा यशातूनच आखली गेली ना. जे आरडाओरड करून मारहाणीतून साध्य झालं नव्हतं त्यापेक्षा अधिक गोष्टी मैत्रीतून साध्य झाला. फक्त मुलाच्या घरच्या वागण्यातच फरक पडला नाही, तर त्याच्या अभ्यासातही फरक पडला. आता असा बदल मुलात कशामुळे आणि केव्हा होतो बरं? क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणतात, त्यातलाच हा प्रकार आहे, नाही का? म्हणजे आपण मुलांना जबाबदार बनवण्यासाठी धडपड करतो, पण दुसरीकडे मुलं बेजबाबदार आहेत असंच आपण गृहीत धरतो ना. आता त्यांच्या शंकांचं उत्तर टाळण्यातनं किंवा त्यांना गप्प करण्यातनं आपण त्यांना मूर्खच ठरवत असतो ना. इथं त्यांच्या जिज्ञासू वृत्तीचं खच्चीकरण होतं. आपला प्रश्न चुकीचा असल्याची प्रतिक्रिया मिळाल्यावर मूल नाउमेद होणारच ना. समजा मुलाचा प्रश्न चुकत असेल किंवा त्याच्या विचारण्यात चूक झाली असेल तर त्याचं काय चुकलं हे त्याला आपण समजवतच नाही. चुकणाऱ्याला जर समजावलं तर त्याची चूक त्याच्या लक्षात येऊन त्यात सुधारणा करणं त्याला शक्य असतं. उलट चूक दाखवून देण्याऐवजी त्याला नुसतेच मूर्ख ठरवलं किंवा गप्प केलं, मग त्याचाही गोंधळ होतो ना. केवळ तुम्ही मोठे आहात म्हणून आम्हाला गप्प करता आणि तुमच्याकडे तर उत्तर नाहीच आहे आणि म्हणून तुम्ही आमची मुस्कटदाबी करता, अशी भावना मुलांमध्ये वाढीस लागण्याची शक्यता असते. चूक होणाऱ्याला त्याची चूक समजावणं खरं आवश्यक असतं. त्यातून आपण त्याचाही सन्मान करतो याची त्याला जाणीव होते, त्याला चूक समजू शकते. शिवाय नुसती चूक दाखवण्यापेक्षा योग्य काय याचाही खुलासा केला तर त्यांच्यात वेगानं सुधारणा होऊ शकते. आणि शेवटी मुलालासुद्धा चुका करण्याची हौस नसते. अनवधानाने, अजाणतेपणी त्याच्याकडून चूक होते, यात कुठला गुन्हा नसतो, गैरहेतूही नसतो. ती जिज्ञासेपोटीच मुलाने शिकण्याची केलेली धडपड असते. अशावेळी त्याला चूक दाखवायला तर हवीच, पण गुन्हेगाराप्रमाणे वागणूक त्याला मिळता कामा नये. दडपशाही तर मुळीच होता कामा नये, कारण जिज्ञासा हाच ज्ञानार्जनाच्या वृक्षाचा खरा अंकुर असतो. तो कोमेजून कसं चालेल? आता मुलाच्या जिज्ञासू वृत्तीचा एक बारकावा समजून घेण्यासारखा आहे. 1.5 वर्षापूर्वी घरात नवा कॉम्प्युटर आला असतानाचा संजयच्या मुलाला जेवढी त्याविषयी उत्सुकता होती ती 8-10 महिन्यानंतर उरली नाही. पुढल्या काळात कुठलं नवं सॉफ्टवेअर किंवा प्रोग्रॅम नवे घातले तरच तो मुलगा कॉम्प्युटरकडे आकर्षित व्हायचा, अन्यथा त्यांनी कॉम्प्युटरकडे साफ पाठ फिरवली होती. पहिल्या 8-10 दिवसात बेदम मार खाऊनही कॉम्प्युटर लावण्यासाठी धडपडणाऱ्या या बाळाची त्याविषयीची उत्सुकता इतक्या झटपट का संपली? त्याच मुलाचं कशाला? बहुतेक मुलं एखादं खेळणं किंवा वस्तूसाठी हट्ट करतात, रडतात, मारही खातात, पण ती वस्तू मिळाल्यावर किती काळ त्याच्यात रमतात. थोड्याफार दिवसातच ती वस्तू अडगळीत जाऊन पडते. भलत्याच दुसऱ्या गोष्टीत मुलाचं मन तोपर्यंत रमायला लागलेलं असतं. जे समजलं, जे मिळालं त्यातली मौज संपत असते. हा काय प्रकार आहे? तर मुलांना नव्या नव्या गोष्टी हव्या असतात. त्यातील उत्सुकता, जिज्ञासा पूर्ण झाल्यावर तीच कौतुकाची वस्तू निरुपयोगी होते, कारण त्यात समजून घेण्यासारखं काहीच उरलेलं नसतं. त्यातली रहस्ये, गमती, नवेपणा, अपरिचित भाग यापुरते मुलांचे आकर्षण कायम असते. ती प्रश्नचिन्ह जिथं संपतात तिथं या वस्तूची महत्ता संपून जाते. म्हणजेच नव्या नव्या वस्तू वा खेळण्यातलं आकर्षण हे मुळातच शिकण्याचा, जाणून घेण्याचा हव्यास असतो. पुढला पल्ला गाठण्याची जिद्द असते. जेव्हा खेळण्यातल्या वस्तूतल्या मर्यादा स्पष्ट होतात तिथं ती वस्तू मुलांसाठी आव्हान उरत नाही. शाळेत जायला मुलं पहिल्या दिवशी खूप उत्सुक असतात,
नव्या वर्षाची पुस्तकं घेऊन महिना उलटेपर्यंत त्यांचं कौतुक असतं. पण एकदा का त्या वस्तू हाताळून झाल्या, पुस्तके चाळून झाली, की मग मात्र त्याचा कंटाळा यायला लागतो. पुन्हा पुन्हा तेच तेच कशाला वाचायचं? तीच तशीच गणितं का सोडवायची? तेच तेच पाढे किंवा कविता का म्हणायच्या? जिज्ञासेला सतत नाविन्य हवे असते. नवेपणा संपला की मग जिज्ञासा त्याच्याकडे पाठ फिरवते, कारण त्यात ज्ञानार्जनाला, शिकण्याला काही उरलेलंच नसतं अशी भावना तयार होते. विशेषतः मुलांमध्ये अभ्यासाविषयी जो कंटाळा निर्माण होतो त्याचे कारण रोजच्या अभ्यासात असलेली पुनरावृत्ती हेच असतं. खेळात, मस्तीमध्ये रोज मुले नवीन नवीन प्रकार शोधून खोड्या काढत असतात. टीव्हीच्या कार्यक्रमात रोज वेगळेपणा असतो. तसाच नवेपणा, ताजेपणा शाळा किंवा अभ्यासात नसल्याने मुलं कंटाळतात. कधीकधी दिवसभर शाळेला कंटाळणारी मुलं एखाद्या शिक्षकाच्या वर्गात मात्र आनंदित असतात. याचं कारण त्या शिक्षकाची शिकवण्याची तजेलदार शैली हे असतं. म्हटलं तर त्यालाही रटाळ वाटणारा विषयच शिकवावा लागत असतो. पण काही कल्पक शिक्षक आपल्या शैलीने विषय नवा व तजेलदार बनवतात आणि विद्यार्थ्यांना खिळवून ठेवतात. आता पुस्तकातला धडा आणि अभ्यासक्रमातला विषय याच्या पलीकडे जाऊन शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनाला, काळजाला हात घालतात, तेव्हा तो विषय एकदम नवा होऊन जातो. रोजच्या वृत्तपत्रात किती नव्या किंवा ताज्या बातम्या असतात, पण लोक वृत्तपत्र वाचतात कारण त्यामध्ये ताजेपणाने लिखाण केलेले असते. इंदिराजी गोळीबारात ठार अशी ती दुर्दैवी घटना एका वाक्याची बातमी असू शकते, पण इंदिराजींच्या निधनाची बातमी तब्बल 2 महिने गाजत होती. त्यात कसला नवेपणा होता? लिहिण्यातला, मांडण्यातला ताजेपणा सोडला तर ती बातमी व घटना शिळीच होती. महाभारताची, रामायणाची कहाणी सर्वश्रुत आहे, पण त्यावरच बेतलेल्या टीव्ही मालिका लोकांनी गर्दी करून पाहिल्या ना. अगदी शालेय मुलांनाही ते आवडल्या की नाही, कारण त्यात ताजेपणा होता. दंगल, जाळपोळ, हत्या, बलात्कार, दरोडा, भानगडी यात कुठलं नाविन्य असतं? रोजच्या वृत्तपत्रात याच बातम्या असतात. त्या नवेपणा शोधून वाचल्या जातात ना. तसा नवेपणा, ताजेपणा अभ्यासात असला तर चतुर शिक्षक नेमकं तेच करतात. म्हणजेच मूल आणि मोठा माणूस यात फरक नसतो. जसा तुम्हाला नोकरीतल्या त्याच कामाचा कंटाळा येतो, तुम्ही अगदी शिणून जाता, तशीच मुलांची अवस्था असते. कारण त्यात जिज्ञासेला वाव नसतो, कुतूहलाचं कौतुक नसतं. मुलांची बुद्धी, कल्पकता, जिज्ञासा यांना शाळेत आणि अभ्यासात वाव मिळाला पाहिजे. ती शक्ती तिथंच वापरली गेली नाही तर अन्यत्र वळण घेऊन धडका देऊ लागते. मस्ती करणं, खोड्या करणं यासाठी मुलं आपली शक्ती आणि कल्पकता वापरू लागतात. अभ्यास रटाळ झाला म्हणून जिज्ञासा संपत नाही. ती खेळाकडे, टीव्हीकडे, दंगामस्तीकडे वळते. कुणाला सतावण्याच्या किंवा गंमत करण्याच्या युक्त्या शोधून काढण्यात मुलं रमून जातात. तिकडे जेवढी थकतील तेवढा अभ्यासाचा उत्साह आपोआप कमी होत जातो. त्याचा विपरीत परिणाम शालेय शिक्षणावर होतो. यावरचा उपाय कोणता? तर अभ्यासात मूल कच्चं आहे. शाळेत त्याचा अभ्यास होत नाही म्हणून मग पालक त्याला शिकवणी क्लासच्या घाण्याला जुंपतात. पण तो उपाय नसतो. अगोदरच मूल ज्याला कंटाळले त्याच कामाला त्याला जुंपण्यात काही अर्थ नाही. त्याऐवजी त्याला अभ्यास आवडेल, अभ्यासात मौज वाटेल असा उपाय शोधायला हवा ना. जसं संजयने आपल्या मुलाला कॉम्प्युटरमध्ये हाताळायला शिकवलं, बाकी सगळं मुलगा स्वतःच शिकला. अभ्यास तसाच असतो. शिक्षक व शाळा त्यातले मदतनीस असतात. शिकण्याचं काम मुलांनीच करायचं असतं. शिकवणी किंवा क्लासमध्ये मुलाकडून जबरदस्तीने अभ्यास करवून घेतला जाऊ शकत नाही. तिथे अभ्यासातली मदत मिळू शकते. म्हणूनच पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आता मुलाला शिकायला प्रवृत्त करायचं तर त्याच्या जिज्ञासेला खतपाणी घालायला हवं आणि ते काम मुलाला विश्वासात घेऊनच होऊ शकतं. थोडक्यात काय की शाळेतून आल्यावर पालकांनी स्वतःच आपल्या मुलाचा अभ्यास घेणं अधिक उपकारक असतं. आणि अभ्यास घेणं म्हणजे मुलाची परीक्षा घेणं नसतं, तर त्याला अभ्यास करण्यात मदत करणं असतं. मुलांमध्ये शिकण्याविषयीची आस्था आणि आत्मविश्वास पालकच निर्माण करू शकतात. त्यासाठी आपल्या समजुती, पूर्वग्रह बाजूला ठेवणं आवश्यक असतं. अभ्यास घ्यायला बसलो म्हणजे आपण शहाणं किंवा परीक्षक असल्याची धारणा असून चालणार नाही. बहुतेक पालक मुलांचा अभ्यास घेताना
परीक्षा घेतल्याच्या थाटातच वागतात. एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, इतकी सोपी गोष्ट लक्षात राहत नाही, दोनदा धडा वाचून आठवत नाही म्हणजे काय, अमुक तमुक मुलाकडे बघ कसा हुशार आहे, असली शेरेबाजी बहुतेक पालकांकडून होताना दिसते. याला अभ्यास घेणं म्हणायचं की गुन्हेगाराची जबानी घेण्याचा प्रकार म्हणायचा? आपण जणू मुलाला आरोपी ठरवायलाच बसलो आहोत, त्याच्या नालायकपणावर शिक्कामोर्तबच करायला बसलो आहोत, असा एकूण पालकांचा थाट असतो. त्यामुळे पालक म्हणजे जालिम फौजदार आणि मूल म्हणजे भेदरलेला आरोपी अशी अवस्था होते. त्यातून आधीच खचलेल्या जिज्ञासेचं आणखीन खच्चीकरण तेवढं होतं. पालकांनी आपली ही प्रवृत्ती सोडायला हवी. आपण अभ्यास घेतो त्यावेळी मुलाला किती येतं आणि काय आठवतं याला महत्त्व नाही, त्याला तो विषय, ती माहिती कायमची लक्षात कशी राहील आणि विचारली जाईल तेव्हा कशी आठवेल हे महत्त्वाचं आहे. त्यामुळेच त्याला लक्षात ठेवायला आणि आठवायला मदत करण्यासाठी आपण बसलेले असतो. मग आठवण्याच्या, लक्षात ठेवण्याच्या नव्या नव्या कल्पना सुचवून मुलाला आपण मदत करू शकतो, तर त्याच्या अभ्यासाला गती मिळू शकेल. हळूहळू मूल आपल्या स्वतःच्याच कल्पना किंवा युक्त्या लढवून अभ्यास करू लागतं. कारण अभ्यास म्हणजे माहिती मिळवणं आणि लक्षात ठेवणं, वेळेवर आठवणं एवढंच काम असतं की. तर जिज्ञासा ही माहिती मिळवण्याची प्रेरणा असते. त्या जिज्ञासू वृत्तीची जपणूक, जोपासना आणि विकासावरच मुलाचं ज्ञानार्जन म्हणजे उत्तम शिक्षण अवलंबून असतं. त्यामुळे शाळा कितीही नामवंत व चांगली, यापेक्षा मुलाची जिज्ञासू वृत्ती किती प्रभावी यावरच त्याचं शैक्षणिक भवितव्य अवलंबून असतं. आणि जिज्ञासेची जोपासना पैसे खर्चून होत नाही, तर ती मुलावर मेहनत घेण्यातूनच होऊ शकते. ते काम शाळेत क्लासमध्ये होईल असं नाही, पण मुलाविषयी आत्मीयता आणि आस्था असलेल्या पालकांकडून नक्कीच होऊ शकते. कारण जोपासना, आस्था हा बाजारू माल नाही, तो दुकानात मिळत नाही, तो नात्यातल्या आपुलकीतूनच येत असतो. तो पालकातच नसेल तर शिक्षकांकडून तरी त्याची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही.